नाही कुठं पण गेलं तर आपण येडे चालले चालवायचे नाही. नाही आणि दुसरीकडे भेटली म्हणून डायरेक्ट झोपलोय. हा अरे असा सीन आहे आम्ही असा आणि भाई आम्ही असे हमारे चला का आज वेलकम बॅक न्यू व्लॉग. तर काहीच आज आम्ही चाललेलो आहे मावशीकडं. माझी मावशी घ्यायची आत्या मी काठवर चाललेला आहे आता. असंच जरा काय कांदा आलेला नुसतं आमचं काही दिवाळी म्हणजे आमचे आता पूर्ण हे झाले फिरून फिरून संपत आली आता. तरी आमचं फिरणं काही थांबत नाही भाई. डेली कुठं ना कुठेतरी चाललंयच आमचं. हे बघितलं गुहागर बिहागर परत कुठं कुंभारली घाट आज कुठं ताटव त्याच्या अगोदर कुठं 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 फिरलेलं आहे मी बरंच फिरलेलं आहे. हे नागेश्वरी काय सगळं फिरलेलं आहे भाई. आता काय आता राहिलंय आज फक्त ताटव राहिलं आहे. त्यानंतर फक्त गावाला जायचं बाकी आहे ते काय जाऊन होते. हे असं फिरणं आमचं भारी चाललंयच नुसता. तर काही जाता जाणार आम्ही छाटवा बस कितीच्या येते माहिती नाही. आम्ही स्टॉपला जातोय फक्त पण चिपून वरून जायला एकच बस आहे तिकडं. सो आम्ही चाललोय लेट्स गो. चाललेलं आहे तर ठीक आहे पण जो हा पाऊस लागतोय ना हा त्याची पूर्ण मूडची पूर्ण दशा करून टाकलाय ना भाई. रात्रीपासून कंटिन्युअसली पाऊस चालतोय रे. काय भाई हा बघा पाऊस हे काय सीन आहे छे. पूर्ण दशा खराब करून टाकला नाही. दिवाळी चालू आहे की काय पावसाळ्याचा सीझन चालू आहे समजत नाही. हा ना भाई यार काय वॉट्स यार और ये खड्डे. जर्मनी का रोड है ये. नहीं नहीं भाई ये चिपलू नहीं ये जर्मनी का रोड है. हमारे इधर ऐसा ही होता है. वे टू चाटव. चलो गाइस सालाप्रमाणे मी ठरल्याप्रमाणे नेहमी थिएटर बसलेला आहे आणि पाऊस आहे का नाही पाकाची बस इतकी गर्दी होती इतकी गर्दी होती मग गाडीची जागा नव्हती. आता बस पूर्ण रिकामी झाली आणि काय नाही तिकडनं आलेच ना आपल्या गाड्यात त्या आपण तरी पण म्हणत करायचं काय नाही हमारे इधर ना ऐसा ही होता है. सीन देखो बाहर का सीन. इधर एक वाडी जाते आतमध्ये कुठं तरी काय माहिती नाही कुठं जाते. रस्ता आहे कोणतरी चढला आता आतमध्ये बसमध्ये. नाही कुठं पण गेलं तर आपण येडे चालले चालवायचे नाही आणि दुसरीकडे भेटली म्हणून डायरेक्ट झोपलोय. हा अरे असा सीन आहे आम्ही असा आणि भाई आम्ही असे हमारे होता है. तो बघतात आमच्या खास तरी आम्हाला लाज वाटत नाही पाहिजे आणि निर्लक्ष कसंही उडते काही बेकार फिर करत. तर काही झालेलं आहे छाटवात पण साईडनी शिकायला आहे ना बसमध्ये नाही बेकार सांगण्यासारखं नाही भाई ते. पण भाई हे बघ ना ढग भी बघ ना हे उधर देखो ढग ही ढग है और उधर क्या है ना वो मैं तुमको बाद में बताऊंगा अभी नहीं. संध्याकाळी मी परत फिरायला येणार इकडे 4 रस्त्याला अशा तेव्हा तुम्हाला सांगणार तिकडे काय आहे ते. भारी आहे तुम्ही बघितलंय पण ना भाई. 2 वेळा भाई नाद करतोस का आपला. मला वाटलं काका आलेलं न्यायला आपल्याला ते कशाला येते वाटेल रे तसं आले नाही. आता आलेला आहे मावशीच्या घरात जवळ उधर एक बिल्ली मांजर अंबुजा सिमेंट मजबूती की जोड. एक्झाम्पल दाखवते तुम्हाला. वाचव अरे वाचव. अरे भाई बघ अंबुजा सिमेंट का फोन है कुछ नहीं होता. रेडमी 9 है बोलते सबको. तर गाईस कांटा करत आता पाऊस उघडलाय म्हणून आम्ही जरासं चाटव फिरायला चाललेलं आहे. जरा वाईस बघतो चाटव कसं काय. आणि मागाशी तुम्हाला बोलले ना तिकडं काहीतरी आहे त्या डोंगरात तर त्या डोंगरात आहे तो रसाळगड आहे. इकडं भाई झूम करून दाखवतो ना. हा आहे तो रसाळगड आहे. पूर्ण ढगाच्या चादरीमुळे तर दिसत नाही गायब झालंय पूर्ण. असं आहे भाई आपलं कसं माहिती आहे ना एकदम असं रिलॅक्स माणूस आहे आपण कसं आहे
भाई काय केलं त्याचं त्याला विचारा फक्त, आता नको सांगायला. पर्सनल आहे, राहू दे. पर्सनल गोष्टी मी आता नको शेअर करायला, जास्त होतील. पण भाई चाटव गाव नाही असं एक नंबर वाटते रे भाई. ना भाई मम्मा एक नंबर आहे. सगळं भारी भारी दिसतं एकदम चाटवात. पुढं ब्रिज आहे, एक ब्रिज दाखवतो तुम्हाला. आता ना आम्ही चाटवाच्या ब्रिज वरती आहे, पण तो ब्रिज दाखवायचा अगोदर ना तुम्हाला मी एक गोष्ट दाखवतो. तुम्हाला माहिती आहे काय ओव्हरसाइज टी शर्ट म्हणजे काय असतं माहिती आहे काय? ओव्हरसाइज टी शर्टचा अर्थ मी सांगतो तुम्हाला. जी आपली म्हणजे मोठी लोक असतात ना, म्हातारे वगैरे, पप्पा वगैरे असतात ना, त्यांचे टी शर्ट त्यांना लहान व्हायला लागले की ते त्यांच्या लहान मुलांना देतात. म्हणजे ते लहान मुलांना टी शर्ट कसे मोठे होतात ना, त्यांचे मोठे असतात म्हणून त्यांना मोठे टी शर्ट होतात. मग ते लहान मुलांना ती ओव्हरसाइज होते म्हणून त्याला म्हणतात ओव्हरसाइज टी शर्ट. आणि तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो. ही इज अ परफेक्ट एक्झाम्पल ऑफ ओव्हरसाइज टी शर्ट. आणि ह्यानी ना आमच्या काकांचं टी शर्ट घातलेलं आहे, पण भाई तू पूर्ण असं वाटतं ओव्हरसाइजच आहे ना भाई. नाच कुठं करतो भाई, आम्ही कुठं पण काय पण फुल ऑफ भाई. नाच नाही करायचा भाई, चिपून करा. आम्ही कुठं पण आलो असं सांगत. आणि एक तुम्हाला दाखवतो, दिस इज अ ब्युटी ऑफ कोकण. आणि सुमारगड कोणता? साईडला कुठेतरी सुमारगड ह्या साईडला कोणत्या तरी कुठेतरी आहे. आणि दिस इज अ पूल ऑफ चाटव, मेन ब्रिज आहे हा. भाई इथनं पडलो तर डायरेक्ट ही जगबुडी नाही, ती जगबुडी नाही ती. आमच्या कोकणचं रुबा भरी, आमच्या कोकणचं बाई तोर भारी. ही राईट साईड ऑफ पूल. हे काय पण दाखवते भाई. ते घाल ना डोक्यात, घाल ना डोक्यात, घाल ना. दुसऱ्या शहरात आलाय, गावात आलाय, काय लाज लज्जा आहे की नाही फुल पॅन्ट घालायची? हा सांगा, सोडला नाही. एकच ट्रॅक आणले ती पण धुतले. पांढरे पॅन्ट आहे. पाऊस आला तर असं ह्याच्यातनं प्रोटेक्शन करणार मी. थांब थांब, थंबनेल 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 थंबनेल. हा ओके. असं असतं आमच्याकडे, जिथे जाल तिथं अंगलट येणार आमच्या. तर गाईज आता आम्ही आलेलो आहे पुलाच्या इथून चाटव गावच्या मंदिरात. भाई मंदिर ना असं आहे ना एकदम, हे म्हणजे वेगळ्याच ठिकाणी आहे भाई. ही अशी झाडं, त्याच्या खाली हे मंदिर. ते भाई दिस वाईब सीट्स डिफरंट्स यार. आणि आम्ही लहान होतो काय, आम्ही लहान होतो ना त्यावेळी ना इथं 2 बसचा ॲक्सिडेंट झालेला. छोटासा होता, जास्त काही मोठा नव्हता. पण त्यावेळी ना ह्या अशा अशा गटराच्या बाजूला कुठेतरी ती बस ती अडकलेली. आणि त्यावेळी आम्ही 5च्या 5 जण आम्ही CIDचे कॅरेक्टर बनून आम्ही इन्व्हेस्टिगेशन करत होतो फालतूवाला. म्हणजे आम्हाला त्यावेळी अक्कलच नव्हती. दुसरी तिसरीत असो आम्ही तेव्हा आलेलो इकडं. असं आमचे लहानपणच्या गप्पा आहेत ना बऱ्याच आहेत, सांगू शकतो बऱ्याच काय, पण जाऊ दे टाईम जाईल. आणि आता आलेलं आहे आम्ही चाटवाच्या वाघजाई मंदिरात. भाई काढते खाली आता. तर गाईज आता आम्ही मंदिरातून निघालेले परत. खूप शांततेचं ठिकाण आहे हा चाटवतलं मंदिर. ज्या आजूबाजूला नाही अशी गर्दी वगैरे काय काय हेच नाही, मस्त एकदम सुमसाम आहे. आणि हा इकडं लाटीचं आहे एकदम पीस. म्हणजे खरी शांतता म्हणतात ना, त्या मंदिरात भेटले आम्हाला. आम्ही 1.5 तासभर बसलेला मस्त गप्पा मारत दोघं. लय भारी वातावरण एकदम. ते म्हणजे असं वाटतं ना इथून जायलाच नको परत ना जाईल. इकडे आलो की मन रमते इथं बरोबर. हा ना, नेटवर्क नाही काय नाही, शांत. फोन बंद आहे तोच मोठी शांती आहे माझी. लय शांत आहे ह्याच्यासाठी तरी. माझ्यासाठी पण आहेच, पण मला थोडाफार नेटवर्क आहे इथं, नाही असा विषय नाही. मी तर सकाळपासून हॉटस्पॉट पण घेतलं नाही. आमची रामलखनची जोडी आहे, भरपूर वेळ गप्पा मारलेला आम्ही. आणि आता चाललेला आहे घरात. आणि तो रहा गडाचा टोक. ह्या टोकाच्या इथपर्यंत आम्ही आलेलो एकदम एकदम टोकाला. पण तिथनं असं खाली बघितल्यावर हा रस्ता दिसायचाच नाही अजिबात भाई. एकदम म्हणजे काय घाण लागते रे. हा. आणि आता लय थंडी लागते लय. मी असं एकदम टाईट घातलंय ना, त्यामुळे मला एवढं काय वाटत नाही. पण हा भाई बरमोडाचा काय बोलू शकत नाही, ती आपली महाराष्ट्राची शान आहे. सॉरी, महाराष्ट्राची नाही आपली
घरापुरते ठीक आहे ना मारे दिस आहे. तर आता जाणार घरात. आज मावशीने चहा नाश्ता केला नसेल, खाणार. परत आमच्या गप्पा चालू होणार. मावशीला भेटतो तुम्हाला. वेट अँड वॉच. खतरनाक. हो मावशी आलेला आहे आता घरात. काय तुम्हाला शोधायला कुठपर्यंत गेलं पाहिजे? कुठे गेलेला तुलापासून आणत जाऊन. काय सांगतेस काय? मग तुम्हाला सांगते नाही ना आम्ही तिकडं नव्हतो, आम्ही मंदिरात बसलेलो तिकडं. तुला का गेलो होतो ना पहिलं? पुलाकडे गेलेला आणि मंदिरात गेलेलो नंतर. नाही समीरात नाही गेलेलो. असतं माहिती आहे ना तुला. तुला माहिती आहे मावशी काय करतेस? बोललो तू शिवम तुला हे शोधत फिरत असतील आपल्याला. अय, काय करतेस? बाद घालतो आणि काय करू? इकडे नीट बोल, आमचा ब्लॉग चालू आहे ना. कुठं मला येडके असं बोल. काय पण बोलून. रेसिपी काय आजची? रेसिपी बटाट्याची भाजी आणि आणि गोडी डाळ. अरे आपण करायची होती ना आम्ही करतो. मग करा चल. मी आता भात घातला. गाईस तुम्हाला रेसिपी दाखवतो बटाट्याची भाजी कशी करतात. बटाटे काय उकडलेलाच आहे. चला. फक्त भाजी बनवायची. काय कांदा कापायचं, काय या चहा नाश्ता करायला गाईस. काय मावशी काय म्हणते? काय म्हणू बाबांनो, हा असंच आपलं येत जावा. असंच असं काहीतरी पदार्थ बनवीत जावा नवे नवं गाईस आणि खायला घाला आम्हाला. फर्स्ट स्टेज आम्ही आपली स्वयंपाक करायची फर्स्ट स्टेज दाखवतो तुम्हाला. भावन मानावर घेतलं ना की आपलं काम सगळं अख्खे होते एकदम. म्हणजे भावन काम करायचं आणि तू असं करायचं काय? हा मग काय भाई काय खरं नाही बाबा. मावशी काय नसेल मग तुला भाची आली दोन मग घरात. दोन भाचे आलेत हा. ना. मग एक भाचा काम करतो, एक भाचा मोबाईल घेऊन आहे. काय खरं तो नाही. कसा आहे माहितीये काय? हा. ह्याच्यावरून तू दिसशील आता. असं असं काय मग म्हणून तुला काय? आता ही ओळखणार तू शिवाजी मावशी म्हणजे ना, असं बाहेर- ओळखणार सगळे तुला. हा असं 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 आहे समजला. हा ही सुगूची मावशी आणि ही हा. कोण? साहिलची आत्या. साहिलच्या आत्या अरे वा. असं ओळखणार तुला. साहिल साहिल बोल. कांदा कापतोस खरं, डोळ्यातून पाणी नाही येत. नाही येते सध्या तरी नाही येते. पण तू डोळ्यातनं पाणी आलं तू तिची आठवण येते आणि तू सांगशील कांदा कापताना पाणी येतं. म्हणजे क्लिप काढून ठेव डोळ्यातनं पाणी येते त्याचा, नंतर कधीतरी वापरते. हा करून ठेव ना भाई, होईल आपलं सगळं काय होऊ शकतो. तर मला आता दाई येते भावावर म्हणून मी पण आता काहीतरी करतो. हा काय करतोस आता तू? काय करू? बटाटे बारीक कर जा. ओके मी बटाटे बारीक करतो. तर सगळं काय दाखवत नाही, डायरेक्ट जेवण केल्यावर दाखवतो तुम्हाला आम्ही कसं जेवण केलेलं आहे. ओके भेटूया थोड्या वेळात. कुछ करना है कुछ करो. तर गाईच आता झालंय जेवण वगैरे, गप्पा बिप्पा मारून झाल्यात. पण आम्ही आज लवकर झोपतोय कारण की झोप येते आणि आम्ही लवकर जाणार आहोत उद्या सकाळी उठून. सो बस आज कधी येत नाही. साहिल गुड नाईट गुड नाईट. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा काहीतरी. बाय बाय.